इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये अज्ञातांनी 4 चाकी गाडीची तोडफोड केली आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हिल लाईन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उल्हासनगर कॅम्प 5 येथील प्रेमनगर टेकडी परिसरात रात्री गणेश आरगडे हे वॅगनर गाडी पार्क करून घरी गेले होते, तेव्हा रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी गाडीची तोडफोड केली असून गाडीचे मोठे नुकसान केले आहे। आता या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करीत आहेत। सर, मी काल 5-5:30च्या दरम्यान गाडी पार्किंग या ठिकाणी करून गेलो होतो। तर कालचा दिवस शुक्रवारचा होता। तर रात्रीच्या वेळेस काही मुलं या ठिकाणी दारू वगैरे पीत बसतात। दारू वगैरे पीत बसले, जास्त त्यांच्यामध्ये काय हाणामारी झाली पण काही माहिती नाही। पण ज्यावेळेस 7:30 वाजता माझा मुलगा कॉलेजला जाण्यासाठी निघाला, त्यावेळेस इथल्या लोकांनी आम्हाला कल्पना दिली की तुमच्या गाडीची अशी नुकसान झालेली आहे। त्यावेळेस माझा मुलगा या ठिकाणी आला आणि त्यांनी बघितलं तर गाडीचे पूर्ण नुकसान झालेले। त्यांनी मला फोन करून या ठिकाणी बोलवलं। मग मी आल्याच्या नंतर पाहणी केली तर इथल्या आजूबाजूच्या लोकांनी मला सांगितलं की तुमची गाडीची तोडफोड झालेली आहे। मग मी या ठिकाणावरून पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनला जाऊन मी FIR दाखल केली। FIR दाखल केल्याच्या नंतर पोलीस स्टेशनवरून मला ही कॉपी देण्यात आलेली आहे। तर त्यांनी सांगितलेलं आहे की आपण CCTV मार्फत या ठिकाणी जे बी काय घडलं असेल त्या ठिकाणी आपण सर्व काय पुढचे प्रोसिजर करूया। दादा, यापूर्वी इथं अशा ज्या घटना आहेत त्या घडलेल्या यापूर्वी एक 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी एक्टिवा या ठिकाणी एक जाळलेली होती। कारण की एक एक्टिवा होती, त्या टायमाला इथं जाळून टाकलेली होती, पण त्या टायमाला पण काय कोणी ऍक्शन घेतली नाही। कोणावरती संशय आहे का तुम्हाला? तर आपला संशय तर कोणावर असं आपण कोणावरती संशय घेणं काही योग्य दिसत नाही। परंतु आपल्याला एवढंच आपली मागणी आहे की पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य करावा आणि जे बी काही CCTV फुटेज आहेत ते तपासून योग्य ती कारवाई करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा।